नमस्कार मैत्रिणींना। तर गुड मॉर्निंग सगळ्यांना। सगळी घरातली कामं वगैरे आवरून झालेली आहे आणि माझंही आवरलेलं आहे। तर आज छान असं ब्लॉग बनवणार आहे कारण की आज मी नथ मेकिंगचे क्लासेस घेणार आहे। तर असं काही ठरवलं वगैरे नव्हतं कारण की आता मी सॅटर्डे संडे म्हणजे गावाला गेले होते आणि ट्रिप पण होती, तर मग तिकडे गेले होते। तर मग एका ताईचा मला कॉल आला की बाबा मला अर्जंटली करायचंय आणि सॅटर्डे संडेच करायचंय। तर मला काय सॅटर्डे संडे पॉसिबल नव्हतं कारण की आमची फॅमिली ट्रिप होती। तर मग त्यांनी खूप रिक्वेस्ट केली आणि स्पेशली त्या औरंगाबादवरनं बोलत होत्या की मी पुण्यात स्पेशली क्लाससाठी येणार आहे। तर मग ते मलाच थोडंसं हे वाटायला लागलं की त्या एवढ्या लांबून येत आहेत, तर मग आपण थोडंसं त्यांच्यासाठी ऍडजस्ट करूयात। आणि काही जणांची खूप शिकण्याची इच्छा होती, तशी त्यांची पण खूप शिकण्याची इच्छा होती। म्हटलं की मला खूप दिवसांपासून शिकायचं होतं आणि फायनली सॅटर्डे संडे त्यांनी टाइम काढलेला। आणि सगळ्यात महत्त्वाचं मॅरिड वुमनला किंवा लग्न झाल्यानंतर टाइम काढणं किंवा दुसऱ्या ठिकाणी शहरात जाऊन वगैरे 2-3 दिवसाचा क्लास अटेंड करणं, ह्या थोड्याशा गोष्टी डिफिकल्ट असतात, म्हणजे मॅनेज करावं लागतं सगळ्या गोष्टी। तर फायनली मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बोलल्या, पण मला काही टाइम नव्हता। मग मी त्यांना म्हटलं की सोमवारी वगैरे मी ऍडजस्ट करते। मग मी फायनली रात्री जवळपास 2:30 ते 3 वाजले मला इकडे पुण्याला यायला। तर मी 2:30-3 वाजता आले आणि आता सगळी घरातली वगैरे कामं आवरलेली आहेत। आता सपोज किती 11:15 वाजलेले आहेत आणि त्यांना मी 11चा टायमिंग दिलेला आहे, तर आता ते येतीलच। तर मग माझं वगैरे पण सगळं मी आवरलेलं आहे आणि बघूयात आता त्या दोघी जणी आहेत, तर मग मी त्यांच्यासाठी त्यांना शिकवणार आहे। तर बघूयात आता त्या आल्यानंतर तुम्हाला मी त्यांची ओळख करून देईलच। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण काय काय शिकणार आहे किंवा जर तुम्ही इंटरेस्टेड कोणी असाल तर तुम्ही पण मला कॉन्टॅक्ट करू शकता। माझा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल, तर तुम्ही व्हॉट्सअप वगैरे करू शकता किंवा मेसेजही करू शकता। तर मी माझ्या टाइमनुसार थोडंसं ऍडजस्टमेंट करून मी नक्कीच घेण्याचा प्रयत्न करेल। तर आता बघूयात त्या येतीलच। अजून बाकीच्या सगळ्या गोष्टी माझ्या आवरून झालेल्या आहेत, फक्त आता जेवण वगैरे करायचंय। तर मला काही जास्त टाइम लागत नाही जेवणाला, तर 5 मिनिटात वगैरे मी करून घेईल आणि मग बाकीचं पण सगळं आवरलेलं आहे। तर बघूयात आता आज त्यांना माझ्याकडून किती नथ वगैरे शिकवल्या जात आहेत आणि बाकीच्या पण गोष्टी मी शिकवणार आहे, जसं की हेअर एक्सेसरी किंवा हेअर पिन्स वगैरे, मंगळसूत्र, पेंडेंट, कानातले, रिंग, जोडवी, ह्या सगळ्या गोष्टी पण, म्हणजे मोत्याची जेवढी ज्वेलरी आहे तेवढं मी त्यांना शिकवणार आहे। आणि माझ्या थ्रू त्यांना जेवढं मला पॉसिबल होईल नॉलेज देणं तेवढं मी देईन, जेवढं माझ्याकडे आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न करेल। तर बघूयात आता, चलो स्टे ट्यून। बोर्डची तयारी केलेली आहे कारण की कोणती पण गोष्ट शिकवताना थोडंसं समोर दिसल्यानंतर किंवा थेअरी नॉलेज दिल्यानंतर ती गोष्ट परफेक्ट होते किंवा त्याचा बेस जो असतो, त्याची कन्सेप्ट जी असते ती परफेक्ट होते। आणि कोणत्याही गोष्टीचा जर बेस कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर आपण कोणत्याही गोष्टी म्हणजे न्यू आपल्या डिझाईन वगैरे हे करू शकतो त्याच्यासाठी। औरंगाबादवरून आलेली ताई आणि हा, तर या पुण्यातूनच आहे। तर दोघी मैत्रिणी आहेत। तर आता जस्टच आले, चहा वगैरे झालेला आहे आता आमचा। तर आता आम्ही बसू आता क्लासेस साठी, बघू आता। तर तुमचं नाव? हाय, मी स्वाती गिरी, मी औरंगाबादवरून आलेली आहे। मी मेकअप आर्टिस्ट आहे। मॅमचं मी इन्स्टाला बघितलं होतं पेज, अगदी छान आणि सुरेख बनवतात त्यांनी नथ, म्हणून मी एवढ्या दूरून त्यांच्यासाठी आले सेपरेटली। नाही, खरंच खूप म्हणजे लांबून आल्या। आणि ऍक्च्युली काय झालं, मला 2-3 दिवस टाइम नव्हता आणि त्यांना पण सॅटर्डे संडे करायचा होता, पण मग मी त्या लांबून आल्या म्हणून मग त्यांच्यासाठी स्पेशली टाइम काढला। थँक्यू। मी इथे पुण्यातच राहते, मी हाऊसवाईफ आहे आणि मॅडमचं काम बघितलं, छान वाटलं म्हणून आली। तर चलो आम्ही बनवतो आणि त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे तर ते पण मी तुमच्याशी शेअर करते आणि बनवलेले जे आहेत तर ते पण। सो आज क्लासचा दुसरा दिवस होता आणि जास्त काही व्हिडिओ करायला जमत नाही कारण की शिकवण्यातच एवढा टाइम निघून जातो। त्याच्यानंतर क्लास झाल्यानंतर मी मार्केटला गेले कारण की त्यांना मटेरियलचं किट पण हवं होतं।
तर मग त्यांच्यासाठी मटेरियलचं किट घेण्यासाठी प्लस म्हणजे आता ते मला बनवावं लागेल किट, तर त्याचं प्रिपरेशन करायला, सामान आणायला, त्याच्यानंतर प्लास्टिकचे बॉक्स आणायला आणि मग मी गेले होते सिटीत. आता भरपूर मला उशीर झाला सिटीतून यायला, जवळपास 9:30-10 वाजलेले. मी गेले होते 6 वाजता कारण की एवढे ट्रॅफिक आणि त्यात सिग्नल यायचे, त्याच्यामुळे एवढी गर्दी, एवढा वेळ लागला. तर मग तेवढा वेळ लागून पण प्लस तिथं शॉपमध्ये खूप गर्दी होती, त्याच्यामुळे खूप वेळ थांबावं लागलं. आणि एवढ्या सगळ्या 2-3 तासाच्या प्रोसेसमध्ये, 3-4 तासांच्या प्रोसेसमध्ये मग मी सामान वगैरे घेऊन आले, हे केलं. आता मी जस्ट घरी आले, जेवण वगैरे केलं. 10:30 वगैरे वाजून गेलेले आहेत, 11 वाजलेले आहेत. आता पटकन मी ह्यांचं किट तयार करते कारण की उद्या काही थेरी सेक्शन बाकी आहे आणि काही खोपा वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ज्या मी शिकवणार आहे, तर त्या उद्याच्या सिलेबसमध्ये कवर होऊन जातील. प्लस सर्टिफिकेशन पण डे आहे उद्या, सर्टिफिकेट दिले जातील आणि प्लस हे मटेरियलचं किट पण उद्या द्यावे लागेल. सो मग मी ते आजच प्रिपेअर करते जेणेकरून माझा उद्याचा टाईम वाचेल आणि मला देता येईल. सो मग त्याचं प्रिपरेशन मला आज करायचं आहे. आता उद्या बघूयात, त्यांनी ज्या नथ वगैरे बनवलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवेलच, पुढं फायनल सगळ्या गोष्टी दाखवेल. आणि उद्या चा क्लास बघूयात किती वाजेपर्यंत वगैरे होतोय आणि मी अशाच अपडेट्स देत राहील तुम्हाला. सो तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही पण करू शकता. सो लेट्स गो. सो आज नथ मेकिंग वर्कशॉपचं आपलं शेवटचं डे आहे आणि आता बघूयात आपण की कशा कशा नथ बनवलेत किंवा काय काय शिकवून झालेलं आहे. ऑलमोस्ट सगळ्या पोर्शन कव्हर केलेला आहे आणि बघूयात कसं बनवलेलं आहे. चलो मी दाखवते तुम्हाला. हे अशा टाईपच्या ह्या नथ बनवलेल्या आहेत. ही नेम नथ आहे आणि ही एडिस्टोन नथ आहे. हे एअर कप पण बनवलेले आहेत. प्लस हे हँडफुल आहेत. हे हँडफुल आहेत. सो ॲडिशनल त्याच्यात हे मंगळसूत्र वगैरे बनवलेलं आहे. मिनी मंगळसूत्र बनवलेलं आहे छोटं आणि त्याचे हे इयरिंग्स. तर अजून हे असा छान छान अशा नथ बनवलेल्या आहेत, खूप सुंदर बनवलेल्या आहेत. इकडे पण ह्यांनी बनवलेले आहेत. एक्सपिरियन्स बघा तुम्ही. या सगळ्यात लेट स्टुडंट आहेत, लेट येणाऱ्या स्टुडंट. रोज सांगून पण उशिरा यायचे, पण खूप छान कव्हर केलं त्यांनी. छान छान शिकलेत आणि बारकाईने सांगितलेलं, खूप खूप बारकाईने. स्पेशली औरंगाबादमधून आलेले आहेत. चलो, असा झाला आमचा नथ मेकिंगचं वर्कशॉप. जर तुम्हाला पण करायचं असेल तर तुम्ही इन्क्वायरी करू शकता. नंबर वगैरे मी देईल किंवा इन्स्टाला पण आपलं पेज आहे तर तिकडे पण तुम्ही जाऊन इन्क्वायरी करू शकता. सो चलो, स्टे ट्यून, बाय.